नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा नितेश राणे सारख्या कुत्र्यांसाठी व्हिडिओ बनवलेला आहे। नितेश राणे सारखे जे आजकाल कुत्रे उड्या मारत आहेत ना मुस्लिम समाजाच्या विरोधात, हे बोलायचं ते बोलायचं, मला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना खुलं चॅलेंज द्यायचं आहे। जर तुम्ही माझे 3 चॅलेंज पूर्ण केले तर मी तुम्हाला खरंच हिंदुत्ववादी नेता मानेल, तुम्हाला खरंच मानेल की तुम्ही खरंच मुस्लिम विरोधी आहात म्हणून। परंतु आधीच स्पष्ट करतो की हा व्हिडिओ हिंदू धर्माच्या विरोधात नाही, माझा हिंदू भावांना कधीच विरोध नाही। हा व्हिडिओ फक्त त्या कुत्र्यांसाठी आहे जे हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करत आहेत, त्याच हरामच्या अवलादींसाठी हा व्हिडिओ आहे। नितेश राणे साहेब 2019च्या आधी मुस्लिमांच्या दर्ग्यांमध्ये जायचे, मदरशांमध्ये जायचे, भीक मागायचे, परंतु हा आज एवढे यांनी बाप बदललेले आहेत की आज हा तोच मुस्लिम समाजाच्या जीवावर मोठा झालेला मुस्लिमांना शिव्या देत आहे, मुस्लिमांना जिहादी, हिरवे मत वगैरे म्हणत आहे। परंतु जाऊ द्या, होत असतं, सत्तेसाठी लोक बाप बदलतात तर मुस्लिमांना टार्गेट करणारच, सगळ्यात जास्त फायदा यातच होतो ना। हा, तर पहिलं चॅलेंज नितेश राणे, संग्राम जगताप, अजून कोण हे सगळे नवीन जे उड्या हाणीत आहेत त्यांच्यासाठी, जो तुमच्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो झेंड्यामध्ये जो हिरवा कलर आहे ना, ज्याच्यावर तुम्ही सारखं गरळ वागतात की हिरवी मत, हिरवे असं, हिरवे तसं, हिरवी जिहादी, तर तुमच्या गांडीत दम असेल तर पहिल्यांदा हा हिरवा कलर काढा, तेव्हाच बोला। नसतं मान्य करा की तुम्ही कुत्रे आहात, फक्त भुकू शकतात। जर तुमच्यात दम असेल तर सर्वात प्रथम तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यांमधील तो हिरवा रंग काढून टाका। दुसरा चॅलेंज, हे 3 चॅलेंज पूर्ण करा, मानून जाईल हा। मी पण मारेल आणि तुमचे जे सपोर्टर आहे त्यांनी पण हा विषय उचलून धरला पाहिजे, कारण हा विषय माझाच नाहीये, कारण हे लोक तुम्हाला सुद्धा येड्यात काढत आहेत फक्त हिंदू मुसलमानच्या नावावर। दुसरं चॅलेंज, तुमच्या पक्षात जेवढे नगरसेवक, नगराध्यक्ष आहेत ना, मुस्लिम पदाधिकारी, त्यांना सर्वप्रथम काढून टाका, सर्वप्रथम त्यांना काढून टाका। हे सांगू नका की ते देशप्रेमी आहेत हे वगैरे वगैरे, ती पण मुसलमान आहेत, ती पण हिरवेच आहेत। तुम्ही हिरव्याला खूपच तुम्हाला वेदना होतात ना, खरंच तुम्ही जर मुस्लिम विरोधी असाल तर हे काम करून दाखवा। आणि तिसरं, तुमचे राष्ट्रीय जे नेते आहेत त्यांना आधी तिथून घोषित करण्यास सांगा की आम्हाला मुस्लिम समाजाची मतदान नको, आम्हाला मुस्लिम समाजाचा कोणीही नको। तुमच्या जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत ना, शहनवाज हुसेन, पुनावाला एक आहे ना तो शहजाद पुनावाला, पुन्हा मुख्तार अन्सारी, अजून खूप आहेत मुस्लिम प्रवक्ते, त्यांना काढून टाका जर तुमच्या गांडीत दम असेल ना। एक कुत्र्यांनो, तुमच्या जर दम असेल तर भारतीय जनता पक्षाला आधी सांगा की यांना काढून टाका। आणि अजून एक, माझा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याशी कोणतंही वाकडं नाही, त्यांच्याशी माझं गैर नाही, मला सर्वात जास्त आवडलेले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। परंतु काय झाले माहित नाही की ते सुद्धा हिंदू मुसलमान या लोकांना परमिशन देत आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब हे विकासावर बोलतात, खूप छान वाटतं, विकासावर बोलतात, विकासावर सांगतात, खूप चांगलं वाटतं। मुस्लिम विरुद्ध कधी त्यांनी डायरेक्ट कधी सांगितलं नाही, परंतु या लोकांना बोलण्याची हिंमत तिथूनच मिळत असेल ना। मी स्वतः महायुतीला मतदान केले, आज मला पश्चाताप होतोय की मी महायुतीला कशाला मतदान केलं असेल, आमच्यावर भुकण्यासाठी, मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी। एक तर तुम्ही सांगता की देशभक्त मुसलमान आहे, आमचे सोबत आहेत, मग त्याच मुसलमानांना टार्गेट करण्यासाठी तुम्ही हिरवा शब्द वापरता, तुम्ही हिंदूंना आपापसातच व्यवहार करा असं सांगता। अरे 12च्या अवलादींनो, हिंदू आणि मुसलमान मध्ये भांडणं लागली, दंगली झाल्या तर कोण मारणार? गरीब हिंदू भावांची मुलं मारणार, गरीब मुसलमानांची लेकरं मारणार, ह्यांची मारणार का? हे 12च्यांची लेकरं Z+ सिक्युरिटी मध्ये असतील, मुंबई, दिल्ली, का लंडन, अमेरिका, कुठे कुठे शिकायला असतील, आणि आपली गरीब मुलं जेलमध्ये असतील। आता सांगतो, ह्या 12च्यांना फक्त सत्ता पाहिजे। बरं, अजून एक, हे जेवढे हे कुत्रे आहेत ना, जर खरंच तुम्ही हिंदुत्वासाठी लढत आहात तर तुमच्या संपत्तीतील 60% किंवा 50% संपत्ती ही गरीब हिंदू मुलींच्या किंवा गरीब मुलांच्या नोकरीसाठी द्या, त्यांच्या व्यवसायासाठी दान करा, तुमच्या धर्मासाठी। खरंच तुम्हाला हिंदुत्ववादी मानून जाईल। तुमच्या संपत्तीतील आणि जे तुमची सत्ता आहे ना ज्या पक्षात, ती गरीब मुलांना देऊन टाका। जे तुम्ही आमदारकी आहात, तुम्ही जे खासदार आहात, तुमच्या घरातीलच 3-3 आमदार, खासदार, राज्यसभा खासदार, कशाला पाहिजे? तुम्ही एकटे बस ना, तो खासदार, तो दुसरा तुमचा भाऊ आमदार, त्याचा तो आमदार, त्याचा तो नगराध्यक्ष, बीड जिल्हाध्यक्ष, काढून टाका त्यांना सर्वांना। आणि गरीब हिंदू घरातील मुला मुलींना घ्या त्यावर। आणि होय,
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.